नमस्कार, मी न्यूमरोलॉजिस्ट महेंद्र बावरे. मी आपलं डेस्टिनी ब्लेसिंगमध्ये आपलं स्वागत करतो. आणि मी प्रथम माझी ओळख सांगायची असेल, मी एक न्यूमरोलॉजीच्या प्रोफेशनमध्ये काउन्सिलिंग करतो. त्याचबरोबर त्यामध्ये आपण क्रिस्टलचे सपोर्ट, रुद्राक्षचे सपोर्ट आपण आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने घेतो याचं आपण आपल्या डेस्टिनी ब्लेसिंगमध्ये फाउंडेशनमध्ये काउन्सिलिंग करत असतो. बऱ्याच लोकांना याचे रिझल्ट खूप पद्धतीने आलेले आहेत. बऱ्याच लोकांना याचे इफेक्टिव्ह रिझल्ट आलेले आहेत. तर हे न्यूमरोलॉजी आपल्या जीवनामध्ये खूपच अप्रतिम पद्धतीनं काम करत असतं. तर सर्वप्रथम माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी देखील एका न्यूमरोलॉजीच्या मार्फत इथेपर्यंत आज मी पोहोचलेलो आहे. जे मी आज सर्टिफाईड न्यूमरोलॉजी सर्टिफिकेशन न्यूमरोलॉजी तुम्हाला मी काउन्सिलिंग करतो, गायडन्स करतो. तर सर्वप्रथम न्यूमरोलॉजीकडे थोडंसं वळलो आणि मी माझा मोबाईल नंबर सर्वप्रथम घेतला. मोबाईल नंबर घेतल्यानंतर मोबाईल नंबरमध्ये काही चुकीचे नंबर बसल्यामुळे माझ्या जीवनामध्ये त्यांचा एक 6 ते 8 महिन्यामध्ये वेगळ्याच पद्धतीने वेगळ्याच प्रकारे त्यांचा प्रभाव माझ्या जीवनामध्ये पडला. मी माझ्या जीवनामध्ये थोडंसं परेशान झालो आणि मी थोडा विचार केला की हा नंबर जो आहे तो नंबर घेतल्यामुळे तर आपल्या जीवनामध्ये प्रॉब्लेमला आपण फेस करत नाही ना, किंवा आपल्याला अडचणी या नंबरमुळे तर येत नाहीत ना. तर अशा सिच्युएशन मध्ये मला एक छोटासा न्यूमरोलॉजीचा कोर्स करायला मिळाला. तो मी पंडित गुरुजींकडे केला आणि त्यानंतर मला लक्षात आलं की जे काही माझ्या लाईफमध्ये जे सिच्युएशन आलेली आहे ती या नंबरमुळेच प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे आणि ती या नंबरमुळेच सिच्युएशन क्रिएट झालेली आहे. तर यामुळे मी थोडंसं न्यूमरोलॉजिकली माझा मोबाईल नंबर मी सर्वप्रथम बंद केला आणि मी नवीन एक न्यूमरोलॉजीचा नंबर घेतला जो खूपच अप्रतिम आणि पॉझिटिव्ह इफेक्ट्स मला द्यायचा. आणि त्या नंबरमुळे मी थोडंसं माझं जीवन काल जे आहे ते मी सुरू केलं तिथून आणि थोडंसं न्यूमरोलॉजिकली मी माझ्या लाईफमध्ये चेंजेस करून मी त्याची सुरुवात केली. तर मला सांगण्यात आनंद वाटतोय की खूपच जबरदस्त त्याचे रिझल्ट मला मिळाले. त्यामुळे मी खूप प्रगती केली माझ्या लाईफमध्ये. चांगले अनुभव मी लोकांना शेअर केले आणि त्यामध्ये माझ्या मित्रपरिवाराला मी सर्वांना तो नॉलेज मी देत होतो लोकांना आणि त्यांना देखील त्याचे बरेच अनुभव येत होते. त्याच्याकडून देखील मला फीडबॅक यायला लागले. हळूहळू करत त्यांच्याकडून देखील मला फीडबॅक चांगले यायला लागले की याचा खरोखर सर इफेक्ट होत आहे, खरोखर रिझल्ट मिळत आहे. आमच्या जीवनामध्ये बरेच या अशा प्रॉब्लेम्सला आम्ही फेस करत होतो आणि ते प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये सॉल्व्ह झालेले आहेत आणि खरोखर याचा रिझल्ट आहे. तुम्ही सांगितलं आणि आम्ही चेंजेस केला तर तुम्ही याचं एखादं फाउंडेशन चालू करा, याचं एखादा कोर्स चालू करा, याचं एखादं काउन्सिलिंग चालू करा, असं वारंवार त्यांच्याकडून मला येत होतं. पण अपुरी माहिती असल्यामुळे मी हे तुमच्यापर्यंत किंवा लोकांपर्यंत घेऊन जाणं हे माझ्यासाठी सुद्धा थोडंसं अशक्य होतं. त्यानंतर हळूहळू माझ्या दिनचर्यामध्ये मी थोडेसे ॲडव्हान्स कोर्स केले, थोडासा मास्टर कोर्स केला. त्याचबरोबर मी ISO सर्टिफाईड रुद्राक्ष कोर्स केला. त्याचबरोबर ISO सर्टिफाईड क्रिस्टल कोर्स केला आणि याचं नॉलेज मी पुरेपूर घेतलं आणि आज आपण बऱ्याच 1000+ लोकांच्या जीवनामध्ये जबरदस्त पद्धतीनं बदल घडवून आलेलो आहे. आज आपण गेले 4 ते 5 वर्ष काउन्सिलिंग करत आहोत. तर प्रोफेशनल आणि योग्य मार्गदर्शन केल्यामुळं त्या लोकांच्या जीवनामध्ये बराच परिवर्तन, बराच बदल घडून आलेला आहे. काही लोकांचे शारीरिक प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले आहेत. काही लोकांचे मध्ये बराच बदल, त्यांच्या विचारांमध्ये बदल, त्यांच्या दिनचर्यामध्ये बदल झालेला आहे. न्यूमरोलॉजी हा खरंच आपल्या जीवनावरती काम करतं का? तर 100% मी तुम्हाला सांगू इच्छितो की न्यूमरोलॉजी नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतं. तर जसे नंबर्स आहेत 1 ते 9 नंबर्स आहेत, हे प्रत्येक ग्रहांचे नंबर आहेत. ग्रहांचे म्हणजे एक नंबर आहे तो सूर्याचा नंबर आहे, त्याला आपण राजा म्हणून संबोधतो. त्याचं नेतृत्व जे आहे ते राजासारखं असतं. 2 नंबर जो आहे तो 2 नंबर राणीचा आहे, चंद्राचा आपण त्याला नंबर म्हणतो. 3 नंबर जो आहे तो 3 नंबर गुरुचा आहे, त्याला आपण देवगुरु किंवा सल्लागार म्हणतो. 4 नंबर जो आहे तो 4 नंबर राहूचा आहे, त्याला आपण रॉबिन हुड, गुंडा, पॉझिटिव्ह गुंडा असं आपण म्हणतो. आणि 5 नंबर जो आहे तो 5 नंबर बुधचा आहे. बुध म्हणजे आपल्या लाईफमध्ये जर बुध स्ट्रॉंग असेल किंवा बुधचं फ्रिक्वेन्सी जर चांगल्या पद्धतीची असेल
तर जीवनामध्ये समतोल सुद्धा चांगल्या पद्धतीचा राखला जातो. त्याचबरोबर 6 नंबर जो आहे तो 6 नंबर शुक्राचा आहे, 7 नंबर केतूचा आहे, 8 नंबर शनीचा आहे, 9 नंबर मंगळचा आहे. अशा पद्धतीने हे 9 नंबर जे आहेत ते 9 नंबर आपण आपल्या लाईफमध्ये ज्या ज्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी जे जे नंबर्स आपल्याला इम्पॅक्ट केलेले आहेत, तर त्या त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये त्या त्या ग्रहांचा सपोर्ट आपण घेतलेला आहे. म्हणजे काय की आपण जे नंबर्स आजपर्यंत वापरत आलेलो आहे, तर त्या नंबरांचा आपण तेथे त्या त्या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. मोबाईल नंबर असेल, तुमची गाडी नंबर असेल, तुमचे डेट ऑफ बर्थ असेल, तुमच्या आधार कार्डचा नंबर, इव्हन तुमच्या मोबाईलचा पासवर्ड, तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर, तुमच्या मोबाईलची रिंगटोन तुम्ही कोणत्या पद्धतीने ठेवता, कॉलर ट्यून कोणती आहे, तर हे सर्व गोष्टी तुमच्या लाईफवरती त्याचा प्रभाव टाकत असतात. आणि या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या 2 पद्धतीनेच प्रभाव टाकत असतात. तर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट्स हवा असेल, तर तुमच्याकडे येणाऱ्या वेव्स, येणाऱ्या लहरी या पॉझिटिव्ह मार्फतच तुमच्याकडे पॉझिटिव्हिटीच येते. आणि जर तुम्ही निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत असाल, तर ती निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करून तुम्हाला निगेटिव्हिटीमध्ये नेण्याचं काम करत असते. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या नावाची बेरीज, नावाची स्पेलिंग तुम्ही ज्या ज्या ठिकाणी वापरता त्या त्या ठिकाणी तुम्हाला तिथून त्याचा सपोर्ट तुम्हाला मिळतो आणि तुमच्या जीवनामध्ये एक योग्य पद्धतीने बदल हा तुम्हाला नक्कीच बघायला मिळतो. काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या जन्मतारखेला काही त्यांचं नाव जे आहे ते सूट असतं, म्हणजे मॅच होत असतं, तर त्या लोकांच्या जीवनामध्ये बऱ्याच जीवनामध्ये प्रगती करत असतात. अतोनात प्रगती त्यांची दिसून येते, शून्यातून प्रगती झालेली दिसून येते. कारण आपलं नावच आपल्या जीवनामध्ये 40 ते 45% सक्सेस, ग्रोथ, स्टेबिलिटी यासारख्या गोष्टी अट्रॅक्ट करण्याचं काम हे आपलं नावच करत असतं. त्यामुळं आपलं नाव जे आहे ते आपल्या जन्मतारखेच्या म्हणजे मुलांक आणि भाग्यांकासोबत हे मॅच झालेलं असलं पाहिजे. तुमचा जो बर्थ चार्ट आहे त्या चार्ट मधले मिसिंग नंबर्स जे आहेत ते तुम्ही शोधून त्यांचे उपाय करणं खूप गरजेचं आहे. हे जे ग्रह आहेत या ग्रहांचा तुम्ही त्या उपायांद्वारे किंवा त्या नंबरांच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये एक अतोनात बदल घेऊन येण्यापाठीमागं त्यांचं खूप मोठं काम असतं. त्याचबरोबर यामध्ये जे काही प्लॅनेट वूड एलिमेंट जो आहे तो आपला स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, मेटल एलिमेंट स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, अर्थ एलिमेंट सुद्धा स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मी हे बोलतोय पण हे लक्षात येत नसणार आहे, पण इथून पुढे आपण जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्या चार्ट मधले नंबर्स, मिसिंग नंबर्स, त्यांचे रेमेडीज आणि ते जे नंबर आहेत ते नंबर्स अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा त्यांची पॉझिटिव्हिटी घेऊन येण्यासाठी, त्या नंबरांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते उपाय करणं गरजेचं आहे, त्यांचा सपोर्ट घेणं गरजेचं आहे, त्यांचे कलर थेरपी यूज करणं गरजेचं आहे. कलर थेरपी सुद्धा तुमच्या लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीने इम्पॅक्ट करत असते. कारण काही बिझनेसमध्ये बघा की ठराविक कलरच त्यांचे आयडेंटिटी बनलेलं आहे. जसं टाटा, कोलगेट या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचे कलर कधी त्याने चेंज केलेले नाहीत. त्यांचे जे काही कलर्स आहेत ते एक ठराविक लेवलवरतीच कलर्स काम करत आहेत. तसंच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या मुलांक आणि भाग्यांकासोबत जो कलर मॅच होत आहे त्याचेच तुम्ही कलर थेरपी यूज करा आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा एक कलर मॅजिक रेमेडीज यूज करून पहा. याच्या रिलेटेड आपण पुढे बोलणार आहोतच. आणि तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. कारण यामध्ये तुम्हाला असे काही फ्युचरमध्ये बरेच व्हिडिओ आपण घेऊन येत आहे जे आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहेत. बऱ्याच प्रॉब्लेमना तुम्ही जर फेस करत असाल तर त्यातून बाहेर पडण्याचं सोल्युशन हे या आपण चॅनल मार्फत घेऊन येत आहे. मोबाईल नंबर जो आहे तो बदलणं खूप गरजेचं आहे. मोबाईल नंबर का? कारण 24 तास आपल्यासोबत जो नंबर जोडलेला आहे तो आपल्या मोबाईलचा नंबर जोडलेला आहे. तर त्या मोबाईल नंबरमध्ये तुम्ही कोणकोणते नंबर्स यूज करता आणि कोणकोणते नंबर्स यूज करणार नाही हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. आणि त्याची बेरीज जी आहे ती बेरीज सुद्धा एका पॉझिटिव्ह नंबरवर असणे खूप गरजेचं आहे. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मोबाईल नंबर बद्दल जे काही डिटेल्स असतील त्या घेऊन येण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी
नक्कीच प्रयत्न करू. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या फॅमिली, फ्रेंड सर्कल, मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.